शिक्षक उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना असं एक परिपत्रक आज पवित्र पोर्टलवर आलेलं आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे मित्र. कारण याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन व्हावं या दृष्टिकोनातून हे परिपत्रक काढलेलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये मागच्या भरतीपेक्षा एक ऍडिशनल सूचना, एक जास्तीची सूचना आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी काढलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपले बरेच शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की जेव्हा आपण मुलाखतीसह ऑप्शन घेतो आणि मुलाखतीसाठी जातो तेव्हा तिथं आर्थिक देवाणघेवाणीचा प्रश्न उपस्थित होते. आर्थिक देवाणघेवाण म्हणजेच आपण त्याला म्हणतो लाचलुचपत, याचा प्रश्न एक उपस्थित होतो. आणि या प्रश्नावर शासनाने आता एक तोडगा काढलेला आहे. तो तोडगा कुठला आहे तो आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये ज्या काही तुम्हाला 10-12 एक सर्वसाधारण सूचना पवित्र पोर्टलच्या मार्फत आपल्या शिक्षक उमेदवारांना करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना महत्वाच्या आहेत मित्र. सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे तुम्हाला सांगतो कुठला, की आर्थिक देवाणघेवाण लाचलुचपत जर तिथं समजा मागणी होत असेल, तुम्हाला लाचेची मागणी होत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करावं हे सुद्धा या परिपत्रकामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर मी एक एक मुद्दा या परिपत्रकामधला घेतो. आजचं परिपत्रक आहे, परिपत्रकाचं हेडिंग काय बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती TAIT 2025 उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना व निवड प्रक्रिया. म्हणजे निवड प्रक्रिया कशी होईल, तुमची लिस्ट कशी लागणार आहे ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तर काही याच्यामध्ये जनरल मुद्दे आहेत ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. पहिला जो मुद्दा आहे तो आहे प्राधान्यक्रम नोंदणीची सद्यस्थिती काय आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे. बघा, प्राधान्यक्रम नोंदणीची सद्यस्थिती यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम जनरेट झालेले उमेदवार 1,51,020, तर प्राधान्यक्रम लॉक केलेले उमेदवार आहेत 1,46,650 आहेत. म्हणजे प्राधान्यक्रम विदाउट इंटरव्ह्यूचे जनरेट झाले होते 1,51,020 आणि ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केले ती संख्या आहे 1,46,650. त्यानंतर मुलाखतीसह वैध इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम जनरेट झालेले उमेदवार 1,41,865, तर प्राधान्यक्रम लॉक केलेले उमेदवार 1,31,505 एवढ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. सदर माहिती 16 ऑगस्ट 2026 अखेरची आहे. म्हणजे जी काही प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख होती त्या दिवसची ही स्थिती या परिपत्रकामध्ये मित्रांनो दिलेली आहे. त्यांनी सरळ सांगितले आहे की वैध इंटरव्ह्यूचे विदाउट इंटरव्ह्यूचे जे काही प्राधान्यक्रम आहेत ते 1,51,020 एवढे प्राधान्यक्रम तिथं जनरेट झाले होते. परंतु त्यापैकी लॉक किती झाले तर 1,46,650 लॉक झाले. वैध इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती सहचे प्राधान्यक्रम किती जनरेट झाले 1,41,865 आणि लॉक किती शिक्षक उमेदवारांनी केले तर 1,31,505 एवढे प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. कुठला आणखी एक मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये जेवढे जेवढे मुद्दे दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत, परिपत्रकामधील महत्वाचे आहेत. हे उमेदवारांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या हिताचे काही महत्वपूर्ण निर्णय यांनी घेतलेले आहेत. ते कुठले कुठले निर्णय घेतलेले आहेत ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. उमेदवारांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय आहेत. हे पहिला निर्णय त्यांनी असा घेतला, चुकीची नोंद तरीही संधी.
म्हणजे काही शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना काही चुकीच्या नोंदी केलेल्या होत्या, तरीही त्यांना संधी त्यांनी दिलेली आहे. हा एक फार महत्वाचा निर्णय त्यांनी उमेदवारांच्या हिताचा घेतलेला आहे. म्हणून त्यांनी म्हटलं चुकीची नोंद तरीही संधी. ज्या उमेदवारांनी चुकीच्या रकान्यात माहिती नोंदवली होती त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात गृहीत धरून त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले आहेत. म्हणजे काही असे शिक्षक उमेदवार आहेत की त्यांनी चुकीच्या रकान्यामध्ये त्यांची माहिती त्यांनी नोंदवली होती, परंतु त्यांनी काय केलंय माहित आहे की योग्य त्या रकान्यात माहिती गृहीत धरून त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. हा एक त्यांनी उमेदवारांच्या हिताचा पहिला निर्णय घेतलेला आहे. दुसरा निर्णय बघा, ओटीपी शिवाय लॉग ग्राह्य. ज्यांनी स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली पण ओटीपी नोंदवून लॉग केले नव्हते त्यांची सेव्ह केलेली माहिती ग्राह्य धरण्यात आलेली आहे. हाही एक याच्यामधला महत्वाचा आहे. म्हणजे वास्तविक पाहता ओटीपी टाकल्याशिवाय ती माहिती ग्राह्य धरल्या जात नाही, परंतु त्यांनी ओटीपी काही शिक्षक उमेदवारांनी टाकला नाही, ते विसरले, तरीही ती माहिती ग्राह्य धरून त्याही शिक्षक उमेदवारांना त्यांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी दिलेली आहे. टप्पा 2 मध्ये दुरुस्तीची संधी. ज्यांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता नोंदवली नाही अशा उमेदवारांना पुढील टप्पा 2च्या पदभरती वेळी स्वप्रमाणपत्रात वैध दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. म्हणजे ज्यांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता नोंदवली नाही अशा उमेदवारांना जो काही टप्पा 2 आहे त्या टप्पा 2 मध्ये ही नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. हा याच्यामधला तिसऱ्या नंबरचा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे आणखी काही उमेदवारांना सूचना आहेत, त्या सूचना आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी जर तुम्हाला आर्थिक व्यवहाराची मागणी होत असेल तर मग तुम्ही काय करावं हा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये आहे. बघा, मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया. आज त्यांनी निवड प्रक्रिया सुद्धा कशी होणार आहे हे स्पष्ट आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी इथं सांगितलेलं आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया एकास एक असं त्यांचं म्हणणं आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया ही एकास एक या प्रमाणात होणार आहे. थेट शिफारस. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात नोंदवलेल्या माहितीच्या आधारे एकास एक प्रमाणात थेट निवडीसाठी शिफारस होईल. त्यानंतर दुसरा कागदपत्र पडताळणी आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी थेट व्यवस्थापनाकडून केली जाईल, पण नंतर नियुक्ती आदेश मिळतील. जोपर्यंत तुमच्या कागदपत्राची पडताळणी व्यवस्थापन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नियुक्तीचा आदेश मिळणार नाही, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून कागदपत्राची पडताळणी हा सुद्धा या सिस्टीम मधला एक महत्वाचा भाग आहे. पुढील प्रक्रियेतून बाद, म्हणजे तुम्हाला या प्रक्रियेतून बाद केला जाईल हे सुद्धा इथे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. या प्रक्रियेत एकदा शिफारस झालेला उमेदवार मुलाखतीसह किंवा पुढील कोणत्याही फेरीसाठी विचारात घेतल्या जाणार नाही. म्हणजे एकदा तुमची शिफारस झाली, तुम्हाला नियुक्तीपत्र मिळालं, ते मिळाल्यानंतर तुमचा पुढे या प्रक्रियेमध्ये कुठंच विचार केला जाणार नाही. तुम्हाला या प्रक्रियेमधून बाद केल्या जाणार आहे, हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. पुढील प्रक्रियेतून बाद असं त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रक्रियेत एकदा शिफारस झालेला उमेदवार मुलाखतीसह किंवा पुढील कोणत्याही फेरीसाठी विचारात घेतल्या जाणार नाही. म्हणजे समजा तुम्ही एकदा विना मुलाखत विदाऊट इंटरव्ह्यू तुमची निवड झाली, तुम्हाला नियुक्तीपत्र मिळालं, तर तुम्हाला पुढची जी फेरी आहे त्या फेरीमध्ये तुम्हाला संधी दिल्या जाणार नाही, हे इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं 100% ऑनलाईन पद्धत. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून यात मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नाही. म्हणजे जी पवित्र पोर्टल मार्फत जे काही शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाते ही पूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया ऑनलाईन आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कुठलाच वाव नाही, हे त्यांनी इथं आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्यासाठी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आणखी काही सूचना तुमच्यासाठी त्यांनी दिलेल्या आहेत. मुलाखतीसह प्रक्रियेतील गुणांची विभागणी. म्हणजे जे मुलाखतीसह प्रक्रिया आहे त्यामध्ये कशी निवड होते
आपण या अगोदर सुद्धा ही निवड बघितलेली आहे, पण पुनश्च एकदा हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून त्यांनी पुन्हा इथं सविस्तर तो मुद्दा नोंदवलेला आहे. मुलाखतीसह प्रक्रियेतील गुणांची विभागणी. पारदर्शकता आणण्यासाठी एका जागेसाठी उमेदवाराचे प्रमाण एकास 10 ऐवजी एकास 3 असे करण्यात आलेले आहे. बघा, या अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे शिक्षक भरती 2017 आणि शिक्षक भरती 2022 यामध्ये मुलाखतीसह निवड कशी व्हायची, तर एकाच 10 प्रमाणात म्हणजे एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवल्या जात होते आणि तिथं त्यांचं मुलाखत व अध्यापन घेतलं जात होतं. परंतु याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती म्हणून त्यांनी आता हे प्रमाण घटवलं. एकाच 10चं प्रमाण काय केलं आता त्यांनी एकास 3 केलेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी दिलंय निवडीसाठी खालील प्रमाणे एकूण 100 गुणांच्या आधारे अंतिम यादी तयार होईल. आता 100 गुणांची अंतिम यादी कशी तयार होते? TIIT परीक्षेतील गुण 75 गुण, शैक्षणिक अर्हता 7 गुण, व्यावसायिक अर्हता 8 गुण, मुलाखत व अध्यापन कौशल्य 10 गुण. असं याचं जर टोटल केलं तुम्ही तर 75, 7 आणि 8 15 म्हणजे हे झाले 90, 90 आणि 10 100 गुणांची ही विभागणी त्यांनी इथं केलेली आहे. त्यानंतर पुढला आता महत्वाचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे याच्यामधला. या प्रक्रियेमध्ये आणखी काही मुद्दे तुमच्यासाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्या बघू आपण. त्यांनी काही अनुदानित शैक्षणिक संस्थेचं अभिनंदन केलेलं आहे. आता का अभिनंदन त्यांनी केलं? काही अनुदानित शैक्षणिक संस्थेचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. हे अभिनंदन का केलेलं आहे ते त्यांनी सविस्तर या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. ते बघू आपण. काही अनुदानित शैक्षणिक संस्थेचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. कोणी केलं? पवित्र पोर्टलनी केलं. कोणी केलं? महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी केलेलं आहे. अनुदानित संस्थांचा स्तुत्य निर्णय. राज्यातील 76 खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी पारदर्शकतेला प्राधान्य देत एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. या संस्थांनी आपल्या एकूण 1819 रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय एकाच एक ही थेट निवड प्रक्रिया अवलंबली आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये काही अशा शैक्षणिक संस्था आहेत की त्यांना असं वाटते की आपल्या संस्थेमध्ये जे काही शिक्षक उमेदवार येणार आहेत ते म्हणजे गुणात्मक दृष्टिकोनातून यायला पाहिजेत. त्यासाठी त्यांनी काय केलं? एकास एक हे प्रमाण स्वीकारलेलं आहे. म्हणजे बिना मुलाखत या ऑप्शन खाली त्यांनी काय केलेलं आहे? त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंदवलेल्या आहेत. अशा संस्था किती आहेत? तर त्यांनी सांगितलं 76 76 संस्था आहेत. या 76 संस्थांमध्ये किती उमेदवारांची नियुक्ती होणार आहे? 1899 उमेदवारांची नियुक्ती होणार आहे आणि त्यासाठी जे प्रमाण आहे ते एकास एक प्रमाण आहे. थेट नियुक्ती आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना मिळणार आहे. खाजगी अनुदानित 76 शैक्षणिक संस्थेमध्ये त्यामधील रिक्त पदांची संख्या आहे 1819. त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणेच या संस्थांनाही आता थेट गुणवत्तेवर आधारित उत्कृष्ट उमेदवार उपलब्ध होतील. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसे गुणवत्तेवर आधारित TIITच्या गुणवत्तेवर आधारित उमेदवार उपलब्ध होणार आहेत, तसेच या 76 संस्थेमध्ये हे जे 1819 उमेदवार सुद्धा गुणवत्तेच्या आधारावर एकास एक या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. तर त्यांचं त्यांनी काय केलेलं आहे? अभिनंदन केलेलं आहे. हा त्यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे असं त्यांनी इथं नोंदवलेलं आहे. पुढे त्यांनी आणखी एक शेवटचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे जो नेहमी आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी चर्चा करतात तो आहे आर्थिकतेशी निगडीत. म्हणजे आम्ही मुलाखतीसाठी जेव्हा जातो तेव्हा तिथं जे काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचं जे काही विश्वस्त मंडळ आहे ते मुलाखत न घेता आमच्याशी काहीतरी आर्थिक देवाणघेवाणवर चर्चा करतात. असा बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. हा एक मुद्दा त्यांनी याच्यामध्ये टाकलेला आहे. पारदर्शकता आणि दक्षता. ACB अँटी करप्शन ब्युरो हा सुद्धा त्यांनी आता याच्यामध्ये आणलेला आहे. शिक्षक उमेदवारांसाठी अँटी करप्शन ब्युरोची एंट्री आता पवित्र पोर्टलवर झालेली आहे. हे लक्षात घ्या मित्र.
आता याच्यामध्ये त्यांनी काय तुम्हाला सूचना केलेली आहे आणि या सूचनेचं पालन आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी किती प्रमाणात करतात हे आता आपल्याला बघायचं आहे. बघा, त्यांनी असं म्हटलं आहे, पारदर्शकता आणि दक्षता एसीबी. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेत कोणीही त्रयस्थ व्यक्ती नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला अजिबात बळी पडू नका. एखादा एजंट तुमच्याकडे येत असेल आणि तो म्हणत असेल की मी पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होते त्या शिक्षक भरतीमध्ये मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो, तुम्ही मला काहीतरी अमुक अमुक एवढी काहीतरी लाच द्या, तर मित्र त्याला तुम्हाला बळी पडायचं नाही. कारण या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही, असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे बघा, त्यांनी आणखी काय म्हटलं, निवड प्रक्रियेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे किंवा लाचेची मागणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ तक्रार करा. या निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणी जर आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करत असेल, तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल, तर तुम्ही ते तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्या आणि त्याची तात्काळ तुम्हाला तक्रार सुद्धा करायची आहे. आणि तक्रार कुठं करायची ते सुद्धा त्यांनी आता इथं सांगितलेलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी, टोल फ्री क्रमांक 1064. त्यांनी तुम्हाला आता टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, तो दिलेला आहे 1064. म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे इंटरव्ह्यूला गेले, इंटरव्ह्यू गेल्यानंतर ते संबंधित व्यवस्थापक मंडळ तुम्हाला जर पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही तात्काळ वरिष्ठांकडे त्याची तक्रार नोंदवायला पाहिजे. आणि दुसरं असं त्यांनी सांगितलं की तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो एसीबी आहे त्याचा टोल फ्री क्रमांक त्यांनी दिला आहे 1064 वर तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता. हा जो मुद्दा आहे ना मित्र, हा या भरतीमध्ये तुमच्यासाठी शिक्षक भरती 2025 मध्ये आता या एसीबी ची सुद्धा एंट्री झालेली आहे. आणि हे सर्व आजच्या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे, जे पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर आहे. त्या परिपत्रकामधले आपण ठळक मुद्दे तुमच्या सोबतच चर्चेसाठी घेतलेले आहेत. आणि सर्वात शेवटचा मुद्दा हा तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेतून आपण ज्या काही शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.